नमस्कार. आज आपण नवी मुंबईच्या खारघर या टाटा मेमोरियल सेंटर या ठिकाणी आहोत. नुकतंच एक कर्करोगच्या संदर्भात एक पत्रकार परिषद संपन्न झालाय. आपण डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. आज पत्रकार परिषद जो आपण घेतलेला आहे, काय विषय होता? काय सांगाल? तर आज आपण मुख्य याच्याकरता एकत्रित झालो होतो की अल्कोहोल ड्रिंकिंग जे आहे ती फार मोठी रिस्क फॅक्टर्स आहे ओरल कॅव्हिटी कॅन्सरसाठी, माउथ कॅन्सरसाठी. आणखीन आपण हे सांगितलं, एक धारणा आहे, एक आम धारणा अशी आहे लोकांमध्ये की कमी अल्कोहोल पहिले जर आपण घेतली तर काही हरकत नाही, त्याने काही त्रास होत नाही. पण आमचं जे आता रिसर्च जे आहे ते BMJ ग्लोबल हेल्थमध्ये जे पब्लिश झालं आज, त्यांनी हे सांगितलं की कोणचं पण लेवल असू दे अल्कोहोलचा, ते इन्क्रीज करते रिस्कचं. आणखीन बाहेरचे अल्कोहोल तर हानिकारक आहेच, पण इंडियाचे पण जे आहे थर्रा असू दे, महुआ असू दे, ते सुद्धा ओरल कॅव्हिटी कॅन्सरची रिस्क इन्क्रीज करतात. म्हणून अल्कोहोल कोणत्याच प्रमाणात घेतली नाही गेली पाहिजे. तरी आणि आपल्या देशामध्ये टोबॅको च्युइंग जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा टोबॅको च्युइंग आणि अल्कोहोल ड्रिंकिंग हे सायमल्टेनियसली होतं तेव्हा ती जी रिस्क आहे ती 4 टाइम्स हायर होऊन जाते. आणि जर एकत्रितपणे आपण टोबॅको च्युइंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन जर आपण ह्याच्यावर बॅन आणू शकलो किंवा प्रिव्हेंट करू शकलो तर भारतामधले 62% ओरल कॅव्हिटी कॅन्सर जे आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. जर तुम्ही बघितलं तर आपला जो डेटा आहे किंवा हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्रीचा जो डेटा आहे भारतामध्ये आता पब्लिश होतोय, हे जे कॅन्सरचं जे ऑनसेट एज आहे ते आता 25 to 45 इयर्स ओल्डमध्ये मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स डायग्नोस्ड होत आहे. हे खूप अर्ली एज आहे. याचाच अर्थ भारतामधलं जे तरुण पॉप्युलेशन आहे हे अल्कोहोल आणि जे सिगारेट किंवा त्याच्या अंमली पदार्थाने अल्कोहोल आणि टोबॅकोच्या सेवनामुळे त्यांच्यामध्ये ह्या कॅन्सर जो आहे हा खूप अर्ली एजमध्ये डेव्हलप होतोय. त्यामुळे अशा प्रकारे आपण भारताची जी क्रयशक्ती आहे ती सुद्धा कमी करत आहोत आणि पर्यायाने आपली मेंटल हेल्थ सुद्धा आपण खराब करतो. कारण घरामध्ये जर कोणाला आजार झाला आणि कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला तर अर्थातच घरातल्या बाकीच्या लोकांनाही वाईट वाटतं. त्यामुळे क्रयशक्ती, मेंटल हेल्थ आणि जो माणसाला तो डेव्हलप होतोय त्या माणसाचं आयुष्य आपण सगळंच गमावतोय. त्यामुळे या न्यू इयर ईव्ह आणि ख्रिसमस ईव्हला आम्हाला हेच आवाहन करायचं आहे की चांगली जीवनशैली घेणं, आत्मसात करणं हे आपल्या हातात आहे आणि जर आपण ते आत्मसात केलं तर आपण बऱ्याच आजारांना नाही म्हणू शकतो. मॅडम, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो, की आज हे जे काही तंबाखू असेल किंवा सिगारेट असेल, हे मोठ्या प्रमाणात विक्री होतोय किंवा त्याचं सेवन हे तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात घेतात. एक साध्या सोप्या शैलीमध्ये तुम्ही त्या तरुणांना देखील काय आवाहन करणार आहात आणि यावरती कशा पद्धतीने बंदी व्हायला पाहिजे? काय तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की चांगलं आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल, जे कुठल्याही आजारांपासून मुक्त असेल, तर ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या आपण नाही घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला टोबॅको नाही म्हणायचंय, अल्कोहोल नाही म्हणायचंय, ओबेसिटी कंट्रोलमध्ये ठेवायची आणि ओबेसिटी कंट्रोल करण्यासाठी शुगर कमी खायची आहे, कार्बोनेटेड ड्रिंकचं प्रमाण नाही घ्यायचं आहे आणि तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची मेंटल हेल्थ तुम्ही चांगली मेंटेन करा. या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर मला वाटतं वेळ लागत नाही आणि आपण हे सगळेजण शाळेमध्ये शिकतो, बरोबर की नाही? आणि बऱ्याचदा आपण बघतो की आजूबाजूचं जे जग आहे त्याच्यामध्ये टोबॅको कन्झम्पशन किंवा अल्कोहोल कन्झम्पशन खूप ग्लॅमराइज्ड केलं जातं आणि आपल्याला प्रेझेंट केलं जातं. आपण बघतो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघतो की आपण दारूचा कप आहे तो आपण जेव्हा चिअर्स करतो आणि आपण आपला आनंद सेलिब्रेट करतो. मला वाटतं असा आनंद सेलिब्रेट करण्यापेक्षा जर आपण आपला आनंद आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये, आपल्या ज्यांच्यावर आपण काम करतो त्यांच्यामध्ये शोधला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासामध्ये जर तो शोधला तर मला वाटतं आपण या सवयींना आळा घालू शकतो असं मला वाटतं. पण अगेन दिस इज अ पर्सनल चॉईस. यू हॅव टू टेक अ वाईज कॉल अँड यू हॅव टू फॉलो व्हॉट द सायन्स सेज अँड देन युअर हार्ट. सायन्स तर खूप एकदम क्लिअर आहे या बाबतीमध्ये. सायन्स इज व्हेरी क्लिअर की अल्कोहोल कोणत्या पण प्रमाणात घेतलं तर ते हानिकारक आहे. आणि आजच्या घडीमध्ये जर अल्कोहोल आणि टोबॅको जर तुम्ही सोडलं, कंट्रोल केला, तर ओरल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन इंडियामधनं शक्य आहे. तर एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारू इच्छितो, की टाटा मेमोरियल जे सेंटर आहे, प्रामुख्याने कॅन्सरवरती हे सगळीकडे काम करत आहे. भारतामध्ये जगप्रसिद्ध आहे. परंतु अनेक लोकं जे कॅन्सर पीडित आहेत, हे जे ते खर्च अफोर्ड करू शकत नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी टाटा मेमोरियलकडून काय तुम्ही सांगणार आहात? नाही, तर एक तर हे सांगेल की
प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन एनी क्युअर. तर तुम्ही जर तुम्हाला कॅन्सर झालं तर एक कॅन्सर जेव्हा होतो तो फक्त व्यक्तीला नाही होत, पूर्ण परिवार आणखी पूर्ण समाज त्याच्याने अफेक्ट होतो. तुमच्या आजूबाजूचे जे मित्र आहेत तुमचे जे आहे, तर तुम्ही त्याच्यामुळे याला प्रिव्हेंट करण्यासाठी अल्कोहोल, दारू, ओबेसिटी हे तिन्ही गोष्टीचा जर तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकला तर तुम्ही कॅन्सरचं प्रिव्हेन्शन करू शकता. इंडियामध्ये फॉर्च्युनेटली जे कॅन्सर्स कॉमन आहे दे आर ऑल प्रिव्हेंटेबल. तर ओरल कॅन्सर्स प्रिव्हेंटेबल आहे, सर्वायकल कॅन्सर्स प्रिव्हेंटेबल आहे, नंतर ब्रेस्ट कॅन्सर करता आपण स्क्रीनिंग स्ट्रॅटेजीज आहे. तर हे जे कॅन्सर्स आहे ते प्रिव्हेंटेबल आहे. सो वी आर फॉर्च्युनेट इनफ, सो वी शुड वर्क टुवर्ड्स दॅट. थँक्यू सर. तर अशा पद्धतीनं एकंदरीत नशा हे आपण कसं त्या व्यसनापासून आपण सोडलं पाहिजे, व्यसनमुक्त झालं पाहिजे आणि त्याचबरोबर टाटा मेमोरियल सेंटरच्या माध्यमातून मोठी ज्या कॅन्सरचे जे काही प्रक्रिया आहे या ठिकाणी राबवत आहेत असं एकंदरीत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलं.